तर आपण चमचमीत पदार्थ बनवणार आहोत. मी कढई तापत ठेवलेली आहे आणि साधारण त्यामध्ये अर्धा चमच तूप टाकून घ्यायचे. चांगलं झालं की त्यामध्ये साधारण खसखस टाकून घेते अर्धा चमच. खसखस तडतडायला लागली की मी त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून घेते, साधारण 2 वाट्या. मला जास्त क्वांटिटीत बनवायचं तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि याला चांगलं रोस्ट करून घ्यायचं. खोबरं आपलं लालसर होते तर त्यामध्ये मी साधारण 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेते. पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्याने 2 चमचे पुरे होईल. 3च घालून घेते. इलायचीची पूड आहे बारीक केलेली, यामध्ये आम्ही चारोळी घालून घेते. आणि हे काजू बदामचे बारीक तुकडे हे चांगले रोस्ट करून घ्यायचे. चांगले झालेले खोबरंही चांगलं रोस्ट झालेलं आहे. आता यामध्ये नाही का थोडंसं चवीपुरतं म्हणजे आवडीला असं आणि चवीला लागेल तेवढं गोड करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं त्यात साधारण आम्ही त्यात ही गुळाची पावडर आहे 3-4 चम्मच टाकून घेतो. इतक्याशा सारणाला 4 चम्मच पुरे होईल. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही 1-2 चम्मच वाढवूही शकता. म्हणजे पण माझ्या अंदाजाने एवढं गोड ठीक राहील. सारण रेडी आणि घरभर असा नाही का सुगंध पसरलेला आहे छान. आता आउटर फिलिंग बनवून घेऊया याची. तर आपलं सारण रेडी आहे. आउटर फिलिंगसाठी आम्ही गव्हाचं पीठ घेतलेले 1 वाटी. ही वाटीचा आकार बघू शकता साधारण. आणि तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतले ते यामध्ये टाकून घेतो. आम्ही साधारण आता याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. शिवानी ते मीठ टाकून घेतली थोडंसं. आणि आपण जसं नॉर्मल चपातीसाठी मीठ मळतो ना तसं नाही मळायचं, थोडंसं घट्ट मळायचं जसं आपण पुरी करतो तसं. मग त्यामुळे जे आउटर लेअर आहे ना ती एकदम खुसखुशीत आणि छान बनते. चला ती गरम येतं ते सांभाळून करून घ्यायचं. इथं हाताला चटका लागल्याची दाट शक्यता असते. आणि जे आपण तुपाचं मोहन लावलेलं ते सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळं आपली जी करंजी आहे ती एकदम खुसखुशीत बनते. या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. बघू शकता असं बाइंड झालं पाहिजे एकत्र. चला आता मळायला घेऊया पीठ. थोडं थोडं करून टाकायचं. एकदम टाकलं ना पीठ एकदम सैल होऊन जाईल. थोडं थोडं टाकायचं. असं एकत्र करून घ्यायचं पीठ. आता असे छोटे छोटे ना बॉल्स बनवून घ्यायचे. पारी बनवायला लागेल आपल्याला ते. सेम या पद्धतीने आम्ही अजून असे बॉल करून घेतो. तर आम्ही सगळे गोळे करून घेतलेले साधारण छोटे छोटे करून घ्यायचे म्हणजे पारी लाटायला सोपं पडेल. पटावर थोडं पीठ टाकून घेतलेले आणि इतक्या खुसखुशीत बनताना खमंग. आणि मैद्याची पेक्षा गव्हाची करंजी कधीही उत्तमच. शिवानी ती लाटून घेतली आहे.
चांगली पातळ लाटून घ्यायची, म्हणजे लगेच तळली की खुसखुशीत होते आणि ओठानेच फुटते करंजी. साईडला पाणी लावून घ्यायचं कडेला. आम्ही सारण जे बनवलं होतं तर या पद्धतीने यामध्ये फिल करून घ्यायचं आहे. आणि करंजी चांगली भरायची, म्हणजे खाताना मजा येते. आणि आम्ही तुम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवून दाखवतो, आणि ते पण साचाचा उपयोग न करता. पाणी लावल्यामुळे नाही चांगली सील होती. या पद्धतीने करून घ्यायचं. जे एक्स्ट्रा पार्ट आहे ना, आपण ते चाकूने असे कट करून घ्यायचे. आणि हे एक्स्ट्रा काढून घ्यायचं. या पद्धतीने हाफ ओके या पद्धतीने असे याच्यावर डिझाईन करून घ्यायचे. बस बघच. आणि आता हा चमच्याच्या बॅक साईडनी असे फुलाचा आकार करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. खूपच सुरेख. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या करून घ्यायच्या. आता हे साईडला काढून घेते. आता वेगवेगळ्या आकारांच्या बनवून घेतो. तर डिझाईन तयार करूयात. पुन्हा एक छोटा गोळा घेतला आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे छान. लाटान थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि या करंज्या इतक्या सुबक बनताना डोळ्यांना खूप छान वाटतं बघून डिझाईन. आणि साईडला कडेला असं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे चिपकते व्यवस्थित आणि तळताना करंजी फुटत नाही. म्हणजे आता साधारण 2 ते 3 चमच यामध्ये सारण भरून घ्यायचं. याच पद्धतीने असं सील करून घ्यायचं. यामध्ये ना थोडं एअर बनती, तर त्यामुळे साईडला पूर्ण असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, म्हणजे तळताना ती फुटणार नाही. तर मग फुटली की तेल वगैरे अंगावर उडण्याची शक्यता असते. हे डिझाईन करून घ्यायची. बघा, याला ना साच्याची गरज पडत ना कशाची. बघा किती सुबक दिसते. मग याच पद्धतीनं याला कळे पाडून घेतो छान छान. अशा कळ्या पाडून घ्यायच्या. असं साईडला फोल्ड करायचं आणि दुमडी मारायची या पद्धतीने. बघू शकता किती छान. वा सुरेख. बघा बघू शकता किती सुबक झालेली आहे. आता दुसऱ्या पद्धतीची पण करून बघूयात. अशा बनवून घेतल्यात आम्ही छान. तिने आम्ही करंजा करून घेतलेल्या आहे वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि मोदकसुद्धा. आता आपण याला तळून घेऊयात छान. करंजी घेतली आणि तेल असं मीडियम हॉट ऑइलमध्ये छान खरपूस तळून घ्यायचं आहे. खरपूस तळू द्यायच्यात. खूपच छान. बघा बाकीच्याही आम्ही तळून घेतो एक एक. करंज्या तळून रेडी आहे. बघू शकता कुरकुरीत अशा झाल्यात. आणि इकडे आम्ही मोदक तळून घेतो.